मऊ लुसलुशीत उकडीचा मोदक हा फक्त मोदक नसून गणपती बाप्पांचे ते अतिशय प्रिय असलेले अन्न आहे आणि अर्थात प्रत्येक मराठी माणसासाठी ती एक भावना आहे. सगळ्यात पहिले आपण मोदकांसाठी लागणारं सारण म्हणजे चव करून घेऊया. अगदी चमचाभर तुपावर 1 वाटी गूळ फक्त विरघळवून घ्यायचा आहे. गूळ छान विरघळला की गुळाच्या दुप्पट नारळाचा पांढरा शुभ्र चव घालायचा आहे. गूळ खोबरं सगळं छान एकजीव होईस्तोवर शिजवून घ्यायचं आहे. बऱ्याचदा सारण ओलसर राहतं आणि मोदक वाफवताना गुळाचं सगळं पाणी बाहेर येण्याची शक्यता असते. तर तसं होऊ नये म्हणून 1-2 चमचे तांदूळ पिठी यामध्ये पेरायची. सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. छान असं परतून झालं की शेवटी यामध्ये वेलदोडा आणि जायफळाची पूड घालायची आणि गॅस बंद करायचा आहे. इथे आपला मोदकांसाठी लागणारा चव तयार आहे. मोदकांची उकड काढण्यासाठी 1.5 वाटी पाणी घेतले. अगदी किंचित मीठ आणि अर्धा चमचा तूप घालायचं आहे. पाण्याला छान खळखळून अशी उकळी आली की जेवढं पाणी तेवढीच पिठी घालायची. भराभर हलवून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा आहे. उकड छान मुरली की पाण्याच्या हाताने सगळी उकड छान अशी मळून मळून घ्यायची. जितकी छान आपण उकड मळू ना तितकाच आपला मोदक छान असा मऊसूत तयार होतो. त्यामुळे उकड छान मळून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, पिठाला कुठेही चिरा नाही आहेत, ही अशी उकड मळून घ्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मळून मळून त्यामध्ये छान अशी लवचिकता यायला हवी. इथे आपली छान मऊसूत अशी उकड मळून झाली आहे. आता हा असा गोळा दोन्ही हातावर छान एकसारखा करून घ्यायचा आहे. अंगठ्याने दाब देत देत ही अशी पारी करून घ्यायची. लक्षात घ्या, मध्यभागी हलकीशी जाड आणि कडेने छान पातळ अशी पारी करून घ्यायची. ही अशी छान खोलगट पारी झाली ना की जमतील तितक्या जास्त आणि जवळजवळ पाकळ्या करायच्या. अगदी सुरुवातीला 5 पाकळ्या कराव्यात आणि मग हळूहळू एक पाकळी वाढवत न्यावी. पहिलाच प्रयत्न असेल तर हे थोडंसं अवघड वाटू शकतं, पण सरावाने छान जमेल. सगळ्या पाकळ्या छान अशा करून घेतल्या की यामध्ये भरपूर असं चव भरायचं आहे. आणि आता एका बाजूला या पाकळ्या अशा झुकवून घ्यायच्या आणि अलवारपणे मोदक बंद करून घ्यायचे. अतिशय सुबक कळीदार असा मोदक आपल्या इथे वाफवण्यासाठी तयार आहे. शेवटी ना हे असं दोन्ही हातावर छान एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे मोदकांचा आकार छान असा एकसारखा येतो. 8 ते 10 मिनिटं मोदक छान असे वाफवून घ्यायचे. अतिशय सुरेख सुबक कळीदार मोदक बाप्पांच्या नैवेद्यासाठी तयार आहेत. नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.